माझा मुद्दा आजचा हाच, वापस वन्स अगेन आपण नवरात्रीवरच येत आहोत. म्हणजे माझा काही पर्सनल प्रॉब्लेम नाही आहे, बट माझं कसं म्हणणं आहे ना, हा व्हिडिओसुद्धा मी माझ्या समाजाच्या साठी बनवत आहे. तर प्लीज दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या मुलींनी ह्याला मनावर घेऊ नये. माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही आपला कास्ट सर्टिफिकेट बनवलं आहे, एवढं तुम्ही आपल्या बापाचं सगळं म्हणजे गोष्टी आपण हे करतोय, शिक्षणासाठी झालं, जॉबसाठी झालं, कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही सगळ्या गोष्टी यूज करतायत. बापाने दिलेलं आपलं आरक्षण झालं किंवा ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही त्या सगळ्या यूज करताय आणि 22 प्रतींना का नाही पाळत आहे? राजा सांगा बरं, राणी तू सुद्धा का नाही पाळत आहे? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, अरे निदान एवढं तर लक्षात घ्या, आपल्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाडू होता. त्यावेळेस आपल्यासाठी कोणीच उभं नव्हतं, फक्त आपल्यासाठी आपला एकमेव बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी लढा लढला. आणि आज आपण जे काही म्हणजे बोलतो ना, आपण श्वास घेतोय, जगतोय, जेवण खातोय, सगळ्या फक्त एका सईमुळे आणि एका व्यक्तीमुळे, तो सुद्धा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही कुठेतरी काहीतरी गोष्टीचा जाण घ्या आणि तुम्ही प्लीज 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 जागृत व्हा. आपल्या समाजासाठी कोणी पुढे जात असेल तर त्याला मागं वळणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नको पडा. तुम्ही फक्त हे बघा, आपल्या समाजासाठी काय करता येईल, आपला समाज कुठेतरी कसं तरी पुढे जाईल, या गोष्टीवर लक्ष द्या. युवा पिढींना, जसं की मी असं बोलत नाही की मला नाही, मला सुद्धा इन्क्लूड करते या गोष्टींमध्ये. मी युवा पिढींना सुद्धा हे बोलण्यासाठी म्हणजे बोलते की तुम्ही नाही काय तर तुम्ही दर रविवारी चैत्यभूमीला जा. तुम्हाला नाही जमत आहे चैत्यभूमीला जायला, तुमच्याच एरियामध्ये कुठे छोटंसं विहार असेल तिकडे जा. तुम्हाला ठीक आहे ना, वंदनं नसेल येत तर तुम्ही वंदनं नाही, निदान काही नाही तर 3 वेळेस वंदन करून एक कॅन्डल पेटवू शकताय. असं पण तर तुम्ही करू शकताय ना. तर काही चुकीचं बोललं असेल तर खरंच मनापासून माफी मागते. पण माझं शेवटचं पण हेच म्हणणं आहे की आपल्या समाजासाठी कुठेतरी जागृत होण्याची खूप आणि खूप गरज आहे. जय भीम.